नमस्कार. वणीला अर्थातच सप्तशृंगी माता आई भगवती हिचं दर्शन घेण्यासाठी आणि तसंच आम्ही आता पुढे मार्गस्थ होणार आहे सापुतारा. आणि आज रविवारचा मस्तपैकी सापुताऱ्याला आदिवासी फेस्टिवल चालू आहे, त्याचा आम्ही लाभ घेणार आहेत आणि आम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहोत. तर चला आता जाऊ आपण त्या कार्यक्रमाला. आज आम्ही देवीला जाताना इथं मस्त वाटेवरती एक छान निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण बघतोय, धबधबा दिसतोय पाठीमागे आणि थांबतोय आपण आणि मस्त व्हिडिओ शूट फोटोशूटचा आनंद घेतोय. आज आमच्यासोबत आलेले आहे विकी गवळी सर आणि मस्तपैकी आम्ही या ट्रिपचा खूपच असा एन्जॉय घेत आहे, अनुभव घेत आहे. आणि आज नवीन मेंबर आपल्यासोबत जोडलेले आहेत चंदन सर. आणि आता इथून परत मार्गस्थ होतोय वणीच्या देवीचं दर्शनासाठी चालू आहे आम्ही. बाय बाय. फायनली आम्ही पोचलो आहे आता वणीला आणि पावसाळ्यात प्रथमतच मी वणीला आलेलो आहे. अतिशय सुंदर पावसामुळे इथला परिसर मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉली आलेली आहे, या ट्रॉलीत बसलं की देवीच्या दर्शनाला जाणं सोयीस्कर झालेलं आहे आणि जवळपास सर्व भक्तगण या ट्रॉलीचा पुरेपूर वापर करतात आणि आम्ही पण या फेनिक्युलर ट्रॉलीनेच दर्शनासाठी जाणार आहेत. आम्ही आता या बाजूच्या ट्रॉलीची वाट पाहत आहोत. आज लवकरात लवकर इकडची ट्रॉली पण आता येऊन जाईल आणि आम्ही चाललो आता आई भगवती सप्तशृंगी माताच्या दर्शनासाठी. पावसाळ्यामध्ये प्रथमतः आपल्याला दर्शनाचा योग आलेला आहे आणि आम्ही फुल पावसाळ्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी चाललो आहे. आणि तारली आली बसायला थोडंच आम्ही त्या ट्रॉलीमध्ये स्थान आपण होणार आहे. नाना एक नंबरला वेटिंगला आहे टारलीमध्ये. नाना जीव सर जागा लावून धरणार आहे. दिसले का ट्रॉली आलेली आता बरेच वेळेत आम्ही बसणार आहे. भरपूर वेळी थांबलेली आहे. सगळे वजनदार माणसं पाहिल्यामुळं ट्रॉली काही अजून पाटील सर, हो टी पाटील सर बोला ना, दिसले का नवसाला सर काय बोलून राहिले. लवकरच देवीच्या दर्शनासाठी जाऊ. आम्ही चालले आता देवीच्या दर्शनासाठी. आम्ही बसायला लागलो तेव्हाच लाईट घेऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी अडचणी दर्शन घेऊनच जाऊ. लवकरच देवीचं दर्शन घेणार आहोत. सप्तशृंगी माता की जय, आई भगवती माता की जय. भगवती माता की जय, सप्तशृंगी माता की जय, माता की जय. आणि अशा पद्धतीने आता दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. सर्वजण चांदोड पासून देवीच्या दर्शनासाठी आलेलो होतो आणि एकदम छान असं आमचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी. आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाने निघालो आहोत आणि
आणि आमचा परतीचा प्रवास जो आहे तो सापुतारा या ठिकाणी होणार आहे. सापुताराला आम्ही आता मार्गस्थ होणार आहोत. तर पुढचा ट्रेक आमचा सापुताराच्या दिशेने असणार आहे. आता आपले पाटील सर बोलतील. अशा पद्धतीने आमचं दर्शन व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आता आम्ही दर्शन घेतल्यानंतर हळूहळू आता आम्ही सापुताऱ्याच्या दिशेने जाऊन तिकडचा जो संध्याकाळचा कार्यक्रम आहे आदिवासी दिनाचा, तर नमस्ते. त्याचा आस्वाद घेण्यासाठी चाललोय. नमस्कार. अचानक भेट झाली, आज आम्ही सापुताराला जात असताना मधल्या मार्गाने आलो आणि त्या ठिकाणी आम्हाला चंद्रपूर डॅमला जाण्याचा चान्स मिळाला आणि त्याच्यामध्ये आम्ही हे चंद्रपूरचा पाहण्याचा जो फ्लो आहे तो दाखवण्याचा आणि पुरेपूर प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर धबधबा आहे पाठीमागे आणि एकदम छान निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणामध्ये आम्ही आलेलो आहे. चंद्रपूर डॅमचा मन करून आम्ही हा निसर्ग बघत आहोत. यारों जी भर के जीले पल लगता है आजकल दौर अपना आएगा. यारों जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हसी तुझे कल बुलाएगा. हा निसर्ग सुंदर जणू काही अवतरला स्वर्ग धर्तीवर. काय भारी क्लास बॅकग्राऊंड आहे पाठीमागं. इतकं छान असं दुःख आणि आता नानांची एंट्री झाली मागून. या दुःखाचा आनंद घेताना मित्रांनो, इथून आता सापुतारा फक्त हाकेच्या अंतरावर राहिलंय. आता सकाळपासून आम्ही प्रवासातच आहे. इथं आता आम्ही खास फोटोशूटसाठी उतरलो होतो आणि आता आम्ही परत मार्गस्थ होतोय. सापुतारा आता फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर बाकी आहे. चला आता सापुतारा भेटू आपण डायरेक्ट. अशा प्रकारे आम्ही सापुताऱ्याच्या वरच्या पॉइंटला पोहोचलेलो आहे आणि खूप भूक लागली होती म्हणून आम्ही आता मक्याचं कणीस खातोय. आम्ही आता आलो आहे सापुताऱ्याला आणि इथं आल्यावर खूप भूक लागली म्हणून आता मक्याचं कणीस घेतलंय, खाऊ राहिलो. मक्याचं कणीस खूप महाग आहे. मक्याचा कणीस घेण्यासाठी आपल्याकडचे भाऊ भेटले आपल्याला. या भाऊने आम्हाला मक्याचा कणीस दिलं. एकदम स्वादिष्ट आहे. एकदम छान टेस्ट आहे. मित्रांनो, रविवार असल्यामुळं आज सापुताराला खूप गर्दी होती. त्या गर्दीमुळे असंख्य पर्यटक आणि पावसामुळे खूप या ठिकाणी पॉईंटला गर्दी झालेली आहे आणि आम्हाला यायला जवळपास इथं 3:30 वाजले आणि आज नेमकी रोपवे पण बंद होता. त्याच्यामुळं मग तिकडचा आपल्या रोपवेचा जो सहभाग घ्यायचा होता तो रोपवेचा सहभाग घेता नाही आला. आता आपल्या इकडं सापुतारा जेवढे पॉईंट आहे तेवढे पॉईंट आपण कवर करण्याचा प्रयत्न करू राहिलो. मग गवळी सरांचा हा दुसरा चक्कर आहे सापुताराला. गवळी सर, सापुताराला वरती आज नेहमीपेक्षा तुम्हाला गर्दी जास्त वाटत नाही? फेस्टिवलच्या कारणामुळे थोडी जास्तच आहे. त्यामुळं थोडंसं नियोजनामध्ये आपला बदल करावा लागला. आपल्याला लवकरात लवकर आता खाली पुढचा पॉईंटला जावं लागेल. ओळखा बरं हा पाठीमागं कोणता पॉईंट आहे? अर्थातच हा सेल्फी पॉईंट आहे. इथं मी आता एक छानपैकी सेल्फी घेतोय आणि हा पॉईंट झाल्यानंतर मी आता पुढच्या पॉईंटला विजिट करतोय. पावसाळा असल्यामुळं इकडं डोंगरावरती धुक्यांची बरसात होते आणि जोरदार धुकं पडतंय. पाठीमागं आपण बघितलं असेल की इथं अतिशय छानपणे धुकं वाहताना दिसतंय आणि धुकं वाहिल्यानंतर एकदम परिसर मनमोहक आणि छान वाटतो.
मित्रांनो, आपण आलेलो आहोत सापुतारा घाट पास करून हॉटेल अंबिकावरती खास जेवणासाठी. आता सायंकाळचं जेवण करून आम्ही 6 वाजता सापुतारा फेस्टिवल बघण्यासाठी जाणार आहोत. आता आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि ऑर्डर गुजरातची आहे, त्याच्यामुळे बघू आता कसं आहे, टेस्ट कशी आहे. गुजराती जेवण करणार आहेत. आमच्यासोबत शिवसराज सर पण आहेत, दिसले का? चंदन सर पण आहेत पुढे येणार. एकदम जाम भूक लागली आहे. चंदन पण आहेत इकडे. पाटील सर लिंबूचा आस्वाद घेतात. मिरची बघा एकदम कडक आहे. गवळी सर पण आहेत इकडे फिरवणार. गवळी सर दिसले का? गवळी म्हटल्यानंतर गवळी सर पण आहेत. नमस्कार.